बघा लेक्चर नंबर 3 कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स चैताली. याच्या आधीच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केले होते लिगंड. लिगंडचं क्लासिफिकेशन, मोनोडेंटेड, पॉलिडेंटेड, ॲम्बिडेंटेड आणि फ्लेक्सिडेंटेड. पॉलिडेंटेड मध्ये बायडेंटेड, ट्रायडेंटेड, टेट्राडेंटेड आणि हेक्साडेंटेड. ओके, त्या टॉपिक नंतर आपण डिस्कस केला टॉपिक काही बेसिक टर्मिनॉलॉजी, जसं कोऑर्डिनेशन स्पियर, काउंटर आयन, त्यानंतर लिगंड, त्यानंतर आयोनायझेशन स्पियर म्हणजे जो ब्रॅकेटच्या बाहेरचा पार्ट आहे तो. ठीक आहे, त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट कशी काढतात, कोऑर्डिनेशन नंबर कसा काढतात, चार्ज नंबर कसा काढतात. ओके, ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. आता लेक्चर नंबर 3 आणि नेक्स्ट टॉपिक आहे आपल्याकडे क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. कॉम्प्लेक्सेसचे टाइप्स सांगायचे आहेत आपल्याला. तर कॉम्प्लेक्सेसचे टाइप्स ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ लिगंड अटॅच टू सेंट्रल मेटल. लिगंडच्या टाइपनुसार दोन प्रकारचे कॉम्प्लेक्स असतात. एक असते होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स आणि एक असते हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. नावातूनच समजते. होमो शब्दाचा अर्थ काय आहे? सेम, म्हणजे याच्यात काहीतरी सेम असेल. तर याच्यामध्ये काय सेम असतील? तर लिगंड सेम असतील, सगळे लिगंड सेम. तर त्या कॉम्प्लेक्सला काय म्हणायचं? होमोलेप्टिक. आणि हेट्रो शब्दाचा अर्थ काय होते? डिफरंट, म्हणजे याच्यामध्ये जे लिगंड्स अटॅच असतील ते डिफरंट असतील. जे लिगंड्स अटॅच असतील ते डिफरंट असतील. जसं फॉर एक्झाम्पल मी घेतलं इथं एक्झाम्पल आहे माझ्याकडे CONH3 CONH3/6 Cl3. आता मला सांगा याच्यामध्ये लिगंड्स कोण आहेत? लिगंड्स कोण आहेत? एक मोठा दगड घ्या, माझ्या डोक्यात हा ना. कोणते? NH3 आहेत ना. हा, तर इथं 6चे 6 NH3 आहेत, म्हणजे सगळे लिगंड सेम आहेत ना. सगळे लिगंड सेम आहेत, म्हणून या कॉम्प्लेक्सला म्हणायचं होमोलेप्टिक. म्हणजे द कॉम्प्लेक्स इन विच मेटल आयन बाउंड टू ओनली वन टाइप ऑफ लिगंड. एकाच प्रकारचे लिगंड आहेत, सगळेचे सगळे NH3 आहेत, है ना. म्हणजे एकाच प्रकारचे लिगंड जर सेंट्रल मेटलला अटॅच असले तर अशा कॉम्प्लेक्सला आपण होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणतो. दुसरं एक्झाम्पल समजा माझ्याकडे आहे CONH3/4 Cl2 आणि बाहेर आहे Cl. आता याच्यामध्ये जे लिगंड्स अटॅच आहेत है ना, कोण कोण आहे लिगंड? कोण कोण? NH3 आणि Cl, म्हणजे दोन वेगवेगळे लिगंड अटॅच आहेत. म्हणजे काय म्हणणार आपण? द कॉम्प्लेक्स इन विच मेटल आयन इज सराउंडेड बाय मोर दॅन वन टाइप ऑफ लिगंड. एकापेक्षा जास्त प्रकारचे लिगंड आहेत, दोन वेगवेगळे लिगंड अटॅच आहेत. तर अशा कॉम्प्लेक्सला काय म्हणायचं? हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइपचे लिगंड्स अटॅच असतील. दोन प्रकारचे लिगंड आहेत, NH3 पण आहे आणि Cl पण आहे. समजले दोन्ही कॉम्प्लेक्स? होमो मध्ये सेम लिगंड असतील आणि हेट्रो मध्ये डिफरंट लिगंड. मग एकदम भारी प्रश्न आता. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स ॲज होमोलेप्टिक अँड हेट्रोलेप्टिक. सांगा पहिला कोण कोण आहे? हे पहा, एक आहे NH3 आणि दुसरा कोण आहे? Cl. दोन वेगवेगळे आहेत, दोन वेगवेगळे आहेत म्हणून हेट्रोलेप्टिक. दोन वेगवेगळे आहेत म्हणून हेट्रोलेप्टिक. पुढचा ONO आणि NH3 ब्रॅकेट पाहिजे. ONO आणि NH3 वेगवेगळे आहेत ना. हा, वेगवेगळे आहेत म्हणून हेट्रोलेप्टिक. वेगवेगळे आहेत म्हणून हेट्रोलेप्टिक. खालचं काय आहे? Cl, NH3, EN. तीन वेगवेगळे आहेत है ना, वेगवेगळे आहेत म्हणून हेट्रोलेप्टिक. बरोबर. खालचा C2O4 आहे 3. कोणाला? Cu ला, म्हणजे सेंट्रल मेटल Cu, आणि त्याला जे तीन लिगंड अटॅच आहेत ते तीनच्या तीन काय आहेत? सेम, म्हणून याला काय म्हणायचं? होमोलेप्टिक. तर हा कोणता आहे? होमोलेप्टिक. हा होमोलेप्टिक आहे. ओके. कॅटायोनिक कॉम्प्लेक्स. परत आता कॉम्प्लेक्सला तीन टाइप मध्ये क्लासिफाय करतो मी. एक कॅटायोनिक, एक अनायोनिक आणि एक न्यूट्रल.
कॉम्प्लेक्स किती प्रकारचे आहेत? 3. कॅटायोनिक, अनायोनिक, न्यूट्रल. ठीक आहे. म्हणजे कसं, कॅटायोनिक त्याच्या नावातूनच समजते, कॅटायन. आणि कॅटायन म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. जर कॉम्प्लेक्स वर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणायचं? कॅटायोनिक. जो कॉम्प्लेक्स आहे म्हणजे जो स्क्वेअर ब्रॅकेट वाला पार्ट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट वाल्या पार्ट वर जर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल, नेट चार्ज पॉझिटिव्ह असेल, तर आपण त्याला कॅटायोनिक कॉम्प्लेक्स म्हणू. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन स्फिअर. कोऑर्डिनेशन स्फिअर म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट, आणि तो कसा आहे? पॉझिटिव्हली चार्ज. और कोऑर्डिनेशन कंपाउंड हॅव्हिंग पॉझिटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन स्फिअर. सेमच आहे. कोऑर्डिनेशन स्फिअर काय? पॉझिटिव्हली चार्ज. तर त्याला आपण कॅटायोनिक कॉम्प्लेक्स किंवा कॅटायोनिक स्फिअर कॉम्प्लेक्स म्हणतो. जसं बघा, इथे एक एक्झाम्पल आहे, यानं दिलं जसं ZnNH3/4, ZnNH3/4 आणि त्याच्यावर आहे 2+. आता तुम्हाला डायरेक्ट दिसू राहिलं की याच्यावर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. स्क्वेअर ब्रॅकेट वाल्या पार्टवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे हा कोणता कॉम्प्लेक्स आहे? कॅटायोनिक कॉम्प्लेक्स आहे. मग आता एक दुसरं एक्झाम्पल लिहितो मी. दुसरं एक्झाम्पल आहे माझ्याकडे CONH3/6 आणि बाहेर आहे Cl3. कोणता कॉम्प्लेक्स आहे? आता कधी पण लक्षात ठेवायचं, जर तुम्ही याला तोडलं, याला काय केलं तुम्ही? तोडलं. तर तोडल्यानंतर काय होते सांगा? तोडल्यानंतर CONH3/6 आणि 3 काय भेटले? Cl. Cl काय असते? मग हे जर 3 मायनस आहेत तर हे काय आहेत? 3+. म्हणजे कधी पण लक्षात ठेवायचं की जेव्हा स्क्वेअर ब्रॅकेट सोबत काहीतरी असेल तर जो पहिला असते तो कॅटायन असते आणि जो दुसरा असते तो एनायन असते. आला का बरोबर? पहा बरं, पहिला वाला पार्ट कॅटायन, दुसरा वाला एनायन. बरोबर. म्हणजे हा कॉम्प्लेक्स पण कोणता कॉम्प्लेक्स आहे? कॅटायोनिक कॉम्प्लेक्स. कारण याच्यामध्ये पण कॉम्प्लेक्स वर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. जो फक्त दिसून नाही राहिला पण आहे ना. बरोबर. तर या कॅटायनवर, या कॉम्प्लेक्स वर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे हा कोणता कॉम्प्लेक्स आहे? कॅटायोनिक कॉम्प्लेक्स. पूनम, हा कोणता कॉम्प्लेक्स आहे? कॅटायोनिक कॉम्प्लेक्स. याच्यावर चार्ज दिसून नाही राहिला पण तोडल्यानंतर दिसते की त्याच्यावर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. ओके. तर हा कॅटायोनिक कॉम्प्लेक्स आहे. मग आता अनायोनिक कॉम्प्लेक्स काय असेल? ज्या कोऑर्डिनेशन स्फिअर वर आता नेट चार्ज निगेटिव्ह असेल. कोऑर्डिनेशन स्फिअर निगेटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन स्फिअर आहे ना. म्हणजे कोऑर्डिनेशन स्फिअर कॅरिंग हॅव्हिंग निगेटिव्हली चार्ज आहे ना, हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज. त्याला काय म्हणणार आपण? अनायोनिक कॉम्प्लेक्स किंवा अनायोनिक स्फिअर कॉम्प्लेक्स. जसं यानं एक्झाम्पल दिलं इथं FeCN/6, FeCN/6 3-. तर इथं जास्त डोकं लावायचं कामच नाही. इथं वर काय दिसू राहिला? मायनस. वर मायनस दिसू राहिला म्हणजे हा कोण आहे? अनायोनिक कॉम्प्लेक्स. अरे मायनस आहे ना वर, म्हणून याला काय म्हणायचं? अनायोनिक कॉम्प्लेक्स. पण आता दुसरं एक्झाम्पल माझ्याकडे हे आहे. पुढचं एक्झाम्पल आहे माझ्याजवळ K4FeCN/6. K4FeCN/6. आता याला जर तोडलं तुम्ही, तर याला तोडलं तर 4 काय भेटतील? K+ आणि काय भेटेल रे? FeCN/6. हे 4+ आहेत तर याच्यावर काय येतील? 4-. काय येतील? 4-. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्स वर कोणता चार्ज येऊ राहिला तोडल्यानंतर? म्हणजे हा कोणता कॉम्प्लेक्स आहे? अनायोनिक. तर पहिला पार्ट नेहमी कॅटायन असते आणि दुसरा पार्ट एनायन असते. म्हणजे कॉम्प्लेक्स वाला पार्ट नंतर आहे म्हणजे तो एनायन आहे. इथं कॉम्प्लेक्स वाला पार्ट पहिले आहे म्हणजे तो कोण आहे? कॅटायन आहे. इथं कॉम्प्लेक्स वाला पार्ट नंतर आहे म्हणजे तो काय आहे? एनायन आहे. म्हणजे हा कोणता कॉम्प्लेक्स आहे? अनायोनिक कॉम्प्लेक्स. दिसून नाही राहिला पण तोडल्यानंतर दिसते. समजलं का? आणि तिसरा कॉम्प्लेक्स आहे न्यूट्रल कॉम्प्लेक्स. आता न्यूट्रल कॉम्प्लेक्स काय आहे? न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणजे ज्याच्यावर नेट चार्ज 0 असेल. कॅरिंग नो चार्ज, चार्जच नाहीये त्याच्यावर है ना. म्हणजे अ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स विच डज नॉट पजेसेस कॅटायोनिक अँड अनायोनिक स्फिअर. कॅटायोनिक अनायोनिक स्फिअर नाहीये म्हणजेच आपण काय म्हणणार? नो नेट चार्ज है ना. नेट चार्ज नाहीये आणि चार्ज जर नाहीये तर आपण त्याला कोणता कॉम्प्लेक्स म्हणू? न्यूट्रल कॉम्प्लेक्स किंवा
न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्स. चार्ज नसला तर न्यूट्रल कॉम्प्लेक्स किंवा न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्स. ओके. मग जसं फॉर एक्झाम्पल यानं दिलं इथं NiCO हे एक्झाम्पल आहे. आता मला सांगा या ब्रॅकेटच्या वर काही दिसू राहिलं का? काही दिसून नाही राहिलं म्हणजे 0, कारण त्याला तोडता बी येत नाही. तोडता येते का त्याला? नाही. दुसरा एक्झाम्पल आहे माझ्याजवळ FeCO/5. FeCO/5 सांगा वर काही आहे का? वर काही नाही म्हणजे 0. समजला का? न्यूट्रल. याच्या आत बाहेर काही आहे का? तोडता येते का त्याला? नाही. आणि त्याच्यावर काही चार्ज आहे का? नाही. म्हणजे तो कोणता आहे? न्यूट्रल आहे. न्यूट्रल मध्ये वरती चार्ज 0. मग आता एकदम हार्ड क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. पहा सांगा काय म्हणते? क्लासिफाय द कॉम्प्लेक्स ॲज कॅटायोनिक, एनायोनिक, न्यूट्रल. सांगा. पहिला आहे पहिला तोडता येत असेल तर तोडा. पहिला कॅटायन, दुसरा एनायन. मग आपला कॉम्प्लेक्स वाला पार्ट का आहे? एनायन. म्हणजे हा कोणता कॉम्प्लेक्स आहे? एनायोनिक. इथं बा तोडा याले. तोडसाल कसं रे? इथं आता ब्रॅकेट दिला नाही त्यानं, पण तुमचं डोकं चाललं पाहिजे ना. 6 कोऑर्डिनेशन नंबर 6 असते, तो अंदर येईल. 2 CL बाहेर. पहिला पार्ट कॅटायन आणि दुसरा एनायन. म्हणजे हा कोणता कॉम्प्लेक्स आहे? कॅटायोनिक. कोणता कॉम्प्लेक्स आहे? कॅटायोनिक. हा कसं द्यायला पाहिजे होतं? असं. आणि हा 3- याच्या वर पाहिजे होता ना. 3- वर लागेल ना. हा म्हणजे कोणता कॉम्प्लेक्स आहे? वर मायनस दिलाय म्हणजे एनायोनिक. कोणता आहे? एनायोनिक. वर मायनस दिलाय म्हणजे एनायोनिक. हा सांगा रे. काही दिलाय का? काही दिलाय का? नाही. काही दिल नाहीये. आणि काही दिल नाहीये म्हणजे कसा आहे हा? न्यूट्रल. हे दोन्ही पण कशा आहेत? न्यूट्रल. हे कोणते आहेत? दोन्ही पण न्यूट्रल. त्याच्यावर चार्ज नाहीये. इन द कॉम्प्लेक्स COF6 कॅटायोनिक और एनायोनिक इफ द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट इज +3. हा जो कोबाल्ट आहे हा कोबाल्ट +3 आहे. आणि F काय असते रे? -1. F काय असते? -1. तर कॉम्प्लेक्स कोणता आहे? कॅटायोनिक आहे की एनायोनिक आहे? कसा काढणार? कोबाल्ट आहे +3 प्लस 6 वेळा F किती येणार? -1. म्हणजे किती झालं? +3 प्लस मायनस -6 आणि किती येणार? -3. म्हणजे या दोघांची कॅल्क्युलेशन केलं की आन्सर किती येऊ राहिलं? -3. म्हणजे COF6 आणि ब्रॅकेटवर काय आला? 3- आणि मायनस आला म्हणजे हा कोणता कॉम्प्लेक्स आहे? एनायोनिक कॉम्प्लेक्स. याला काय म्हणायचं? एनायोनिक कॉम्प्लेक्स. क्लिअर आहे का? समजला काय म्हणून राहिलो? पहिले या दोघांच्या चार्जची ऍडिशन करा, अल्जेब्रिक सम, आणि तो आला मायनस म्हणजे या ब्रॅकेटवर मायनस आहे म्हणजे तो कोणता कॉम्प्लेक्स आहे? एनायोनिक कॉम्प्लेक्स. ठीक आहे. मग आता क्वेश्चन्स काय आहे? बी काय म्हणते? कॅटायोनिक पाहिजे म्हणते. काय पाहिजे? कॅटायोनिक कॉम्प्लेक्स. मग कॅटायोनिक कोणता आहे? हे पहा. पहिले कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे कॅटायन आणि नंतर SO4 म्हणजे एनायन. तर आपल्याला पाहिजे कॅटायन म्हणजे ऑप्शन. समजलं? 2024चा क्वेश्चन आहे. काय म्हणते? आयडेंटिफाय हेट्रोलेप्टिक. कोणता पाहिजे? हेट्रोलेप्टिक. सांगा. हेट्रोलेप्टिक याच्यात अलग अलग लिगंड्स असतील. तर इथं बघा एक आहे H2O आणि एक आहे NSC आहे ना. तर वेगवेगळे आहेत ना. दोन वेगवेगळे आहेत म्हणून हेट्रोलेप्टिक. नेक्स्ट. विच फ्रॉम द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज हेट्रोलेप्टिक? हेट्रोलेप्टिक दोन वेगवेगळे NH3Cl म्हणजे ऑप्शन सी. नेक्स्ट. टिकच करा लागतात फक्त, एकदम सोपे. कोणता पाहिजे? होमोलेप्टिक. होमोलेप्टिक मध्ये इथं बघा कोण आहे? C2O4 एकच आहे म्हणून होमोलेप्टिक. नेक्स्ट. उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झालाय आहे की नाही? नेक्स्ट. काय ना? विच अमंग द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज न्यूट्रल? न्यूट्रल कोणता आहे? डी आहे का? बी आहे. बी बघा एकच आहे. हा एकच आहे ना. बाहेर काही आहे का? नाही. आणि वर काही नाही म्हणजे 0 म्हणजे हा न्यूट्रल आहे. नेक्स्ट. कोणता पाहिजे? कॅटायोनिक. कॅटायोनिक कॉम्प्लेक्स कॅटायोनिक पाहिजे. पहिला पार्ट कॅटायन आणि दुसरा पार्ट एनायन.
तर आपल्याला कॅटायोनिक कॅटायन आहे ना. नेक्स्ट आयडेंटिफाय न्यूट्रल. न्यूट्रल पाहिजे. हे तर कटलेच चार्ज आहे याच्यावर, हा बी कटला तर हा आहे ना एकच दिलाय, चार्ज वर काही नाही म्हणजे 0. ऑप्शन बी. विच अमंग द फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस. आता दोन विचारले त्यानं, होमोलेप्टिक बी पाहिजे आणि कॅटायोनिक बी पाहिजे. पहिले तो होमोवाले पहा कोणकोणते आहेत. हे पहा, हा होमो आहे, हा होमो आहे, हा होमो आहे, म्हणजे हा सी कडला. आणि कोणता पाहिजे आपल्याला कॅटायोनिक, म्हणजे पहिले पाहिजे तर बघा पहिला कॅटायन दुसरा एनायन, तर आपल्याला कॅटायोनिक पाहिजे ना कॉम्प्लेक्स, म्हणजे समजलं का, पहिला कॅटायन दुसरा एनायन. ठीक आहे, सीए लक्षात ठेवायचं. विच अमंग द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज हेट्रोलेप्टिक अँड कॅटायोनिक. हेट्रोलेप्टिक पाहिजे. हेट्रोलेप्टिक पाहिजे म्हणजे लिगंड वेगवेगळे पाहिजेत. हे दोन तर कटले, मग आता हा कसा आहे रे न्यूट्रल, आणि पहिला कॅटायन दुसरा एनायन. आपल्याला कॅटायोनिक पाहिजे म्हणजे ऑप्शन ए. नेक्स्ट. ठीक आहे, तर हा नेक्स्ट पार्ट नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे. हा.